अरे संसार संसार कसा झाला माझा यार, आती होता वागावानी आता झालं या मांजार. तुला काय जाते रे मांजर आणि मांजरवाणी म्हणायला? हा बाजारात आहे भावा, करायला लागते, सारी दुनिया करते. मी केलं म्हणून काय झालं, पण तुला नाही कळणार. कुटुंबाची जबाबदारी आहे, तुला कसं कळल? तू आहे संड्या, कधी आंब्याचं झाड कधी लिंबाचं झाड आणि गेलं तुला कारणीभूत वय विजा तू. मी कस काय? अरे आपण दोघं एका शाळेत एका वर्गात होतो. तुझी वाट बघत मी शाळेच्या गेटवर थांबायचो आणि उशीर झालं म्हणून मास्तरचा कुत्र्यासारखा मार खायचो. तरी बी शाळा सुटेपर्यंत तुझ्यासाठी थांबायचो. अरे माझी केस वाढली तर तुझी केस वाढेपर्यंत वाट बघायचो, मग कापाय जायचो. प्रत्येक गोष्टीत जीवनात मी तुझ्यासाठी थांबलो. तू का नाही थांबला? माझ्या आधी तू कस काय लगीन केला? का नाही थांबला? तू आधी थांबलो असतो का नाही, मला बी ह्या आंब्याच्या झाडालाच मिठ्या मारायला लागल्या असत्या, खायला लागला असता आंब्याचा पाला. कस काय म्हणजे? मागच्या वेळेला तुला नेलं नव्हतं वडगावला पोरगे बघाय, तर तू काय केलं? मरणाची दारू प्याला. पिला तर पिला. म्हणलं पोरीला 2 प्रश्न विचारतो. काय म्हणला? चकणा बनवता येतो काय? अरे चकणा होईपर्यंत हाणला असतं लोकांनी, बरं पळालं म्हणून वाचलो. खालच्या वाडीतल्या संगीचं काय झालं रे? कसली भारी काय झालं? ती वय गेले त्या दत्त्याच्या पोरावर पळून. अयो त्या मरतुकड्यासोबत. अरे त्याच्यापेक्षा मी किती 10 पटीनं चांगला आहे. अरे तिनं काय बघितलं त्या मरतुकड्यात एवढं? अरे त्याच्यात नाही बघितलं रे, त्याच्या बॅगेत बघितलं. 5 लाख रुपये, 4 तोळ सोनं, घरात होतं नव्हतं सगळं घेऊन पळून गेले ते. म्हणून तुला 1000 वेळा सांगतो, लका काहीतरी काम धंदा कर, 4 पैसे मिळव. पैसे असले म्हणजे सगळे जवळ येते ते. पैसे नसलं कोण काळ कुत्र विसरत नाही रे. तू जरवेळेस असं म्हणतो पोरगी बघतो म्हणून आतापर्यंत 2-4 हजाराची माझी दारू पेला असशील रे. ठीक आहे बरं, गायच्या खाल्ला असशील. अरे विजया येऊ दे, तुला दया माझी रे. माझ्यासाठी पोरगी वगैरे कवर गोदड्या फाडत बसू. तुला दया येत नाही का? पोरगे हाय एक. काय बोलतो? काय हाय एक पोरगे, पण एक प्रॉब्लेम आहे रे. काय काय काय? अरे दुसवट्याचे रे. तिसवट्याची असू दे, पण नक्की बाईच आहे ना? नाही तर जिसची लग्न लावून तुझी तू कर काशी, मी काय बघत नसतो बघ तुला. भावा तूच बघणार, तूच माझा मित्र आहे. बर एक काम कर, उद्या सकाळच्याला जाऊ आपण पोरगी बघायला. हो दुसऱ्याची बघायला, पण जरा चांगलं बनून ये. असं येऊ नको दलिंदरगत. ठीक आहे, उद्या चल. नमस्ते, तू माझा विजया, तू नाही तर दुसरं को. मग आता दारू बिरू काय पाचतोय का? फक्त एवढी पोरगी हो म्हणू दे. ड्रेस तर घेऊन आलोय भाड्याचा, घड्याळ बिड्याळ घेऊन. विजया माझा दोस्त कुठं आहे? हे आप्पाच्या नावाने, ही त्या तुक्याच्या नावाने, आणि ही आज्याच्या नावाने, आणि ही उरलेली माझी. पिले पिले ओ मोर राजा, पिले पिले ओ मोर राजा. आजा कुठला आला म्हणजे? शेवटी माझ्या मित्रांनाच पोरगी बघितलं. ए बाबा लगेन ढिंच्याकडे. पिले पिले ओ मोर राजा, पिले पिले. कडा काय असते जायला, एवढ्या दिवसात कशी दिली नाही अशी? भारी माल आहे. कुठला आहे? संपलं काम तुझं. व्हायला दारू नेहमी एकट्यानंच प्यावी. काय काय बोललं तरी कोणाला राग येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी एकट्याचीच, मध्ये कोणाचा हिस्सा नाही. दारू ही एकट्यानंच प्यावी. बाबू कुणीकडे नवरदेव बोलून आज? अरे तू लग्न लावून दिली की माझं? काल नाही का लय वरातीत नाचत होता माझ्या, मी लग्न लावून देतो. अरे या तुझ्या सासरवाडीची पोरगी बघायला जाणार होतो की रे. दुसाट्याची तयार झालो. विसरलो मित्रा. फोन करतो मला
लावलं फोन उचलू तर दे की. हा दाजी नमस्कार, बोला की. आपल्या राजे बोलतोय. हा दाजी बोला की, येतोय आवाज. आपल्या लिंबूचे राजे बोलतोय. लिंबूच्या दाजीला काय 2 मिनिटांच्या राहत आहेत होय, मग कसं बोल. आपल्या तुमच्या बाजूला ती माया आहे ना, त्या बाजूला माया राहते ना, माया. कुठली माया दाजी? ती नाही का तुझ्या ताईची फ्रेंड, माझ्या बायकोची मैत्रीण. हा ती माया ताई वय, तिचं काय? तिच्या घरी जाऊन सांग, तिच्यासाठी एक स्थळ बघितलंय. देखना देवा आहे, देखना देवा. माझा दोस्तच आहे. त्याच्या घरला जाऊन सांग, उद्या येतो आम्ही पोरगे बघायला. हा? अहो काय दाजी, आज सकाळ सकाळ कार्यक्रम केला वाटतं तुम्ही. हा जाजेला आता बोलतो. मग काय बोल दाजी, अहो झालं की तिचं लग्न. दिलं होतं की तुम्हाला निमंत्रण, तुम्ही आला नाही, ताईला पाठवली. काय दाजी एवढं विसरलात वय लगेच? अरे जा, मी पण तुझ्या नादी लागलोय यार. तुझंच लग्न जमवता जमवता अख्ख्या गावाच्या नाकीनं मला तुझ्या होत नसतं. चल निघ तुम्ही, आणि आजपासून आपली मैत्री कट. एक पण आहे आपल्याकडे, एक्का आहे, एक्का. काय का छक्का आहे, हाई तर कशाला दडवून ठेवलंय, काढ की बाहेर मग. रूमचा एक आहे, तू रूमचा. लय मोठी पार्टी आहे. पोरगी बिरगी इकडे आहे. हा, फोन लावतो. लावतो, थांब. राम राम बोवणे. राम राम. आज कशी काय आठवण काढली म्हणायचं अगदी सकाळ सकाळ? असं कसं, माणसाची माणूसच बोलणार ना. जवळ जवळ वाढते ने. आज काहीतरी कळीचा मुद्दा आहे गाड्या. आमच्या दत्तूच्या बुलसाठी आणलं काय स्थळबिळ एखादं? हे आता कसं बोलला, तुम्ही सांगितलं मी का बसतोय. आजला हिरा शोधून काढलाय, आई विचारूच नका. बरं नाही विचारित. अहो तसं नाही हो, लय मोठी पार्टी आहे. हातात अंगठ्या, खादीशिवाय काय घालत नाही पोरगा. गळ्यात कांटा आहे, कांटा सोन्याचा. 100 म्हशीचा गोटा, लिटरने. हा आईला असला पाहुणा तर शोधून सापडायचं नाही. या उद्या मग घेऊन बसू बैठकीला. आता कसं बोलला, येतोच उद्या घेऊन. राम राम. या या उद्या या. राम राम. तुला डोक्यावर पडला काय? 100 म्हशीचा गोठा, हातात अंगठ्या. अरे काय लावले तुझ्या? अरे एवढं जेवण करायचं, मी तंबाखूच्या पुडीला माग आहे. 100 म्हशीचा गोठा, लिटरनं दूध, अंगठ्या, खाली काय लावलेस? अरे येडे या, तंबाखू काय घेऊन बसला? लय मोठी पार्टी आहे. तुझं लग्न झालं ना, पैसे घेशील पैशात, आणि तंबाखूच्या पुढेच काय घेऊन बसलाय? अरे ठेक्यान तंबाखू आणि ठेक्यानं. अरे मग ते सगळं भेटतंय भाड्यानं. कापड, अंगठ्या, गाडी, सगळं भेटतंय. मी आहे ना, आहे की मी. दुसरी पास ही पण एक नवीन घ्यायला लागते. पण एवढं गोड काम केलं. पाणी तरी ताकद जागी लागा. लय हार टाक, लय कडू लागते. अरे येडे, दारू गोड असते, गोड असते. मी ती एवढी गोड दिली की तुझ्यासाठी हिश पण पी. चल तुला खांबा सांगतो. चल भावड्या. माझा दोस्त चार माल चढले का? तुला कधी चढते का भावड्या? तुझ्यासारखा दोस्त शोधून पण भेटणार नाही. ही दोस्ती तुटायची नाही.
ही दोस्ती है की तुटायची नाही. अरे किती वेळ झाला कुठं उलातलाय नुसता ओताळा नवरा गुडघ्याला बाशिंग त्याच्याच अगोदर मी आलोय आणि फोन बी उचलला झाला गेलाय कुठं आला वाटतं आवाज येतोय आला आला अरे भाड्याला लय काय काय आणलंय अच्छा अगोदर उशीर झालाय एवढा वेळ लावतात वय 2 तासासाठी बुलेट आणली 50 पेट्रोल चल लवकर चल 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 कावाचा वाट बघतोय तुला एवढा वेळ लागतो का ओताळा नवरा गुडघ्याला बाशिंग तुझ्या आधी मी इथं हजर आहे मी पण आपण करत आहे बरं असू दे आणले ना भाड्याचं काम झालं बाकी हा चला बापाच्या खिशातलं 50 रुपये काढलं. ए लयच करामध्ये आहे चल खरं मित्रासाठी एवढं इकडे बघा काल सोन्या तू 5 मिनिटापूर्वी नाही श्रीमंत झाला तू श्रीमंत आहेस 100 म्हशीचा माल. रुबाबात चालायचं रुबाबात बघू चालून दाखव काय रे इकडे आता काय झालं अरे जरा छाती बाहेर काढ मर्दासारखं चाल रुबाबात वाटलं पाहिजे बरोबर आता बघ आता बघ ए नाही 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 विचार 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 अरे सगळं ठरवलं मी हा. सगळं मोरेवून मी केलं आणि तू पुढे जाऊन काय करणार आहे तुझा तुझा मी तुझ्या मागे पोरीला एकही प्रश्न विचारायचा नाही एक 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 एकही नाही एक तर विचार देते बरं एक विचार कुठला विचारशील नाव काय तुमचं एवढंच विचारायचं मागच्या सारखं चकना नाही, बनवता नाही. विचारायचं नाही नाहीतर ही भिस्त जायला आणि हे बिना लग्नाचा की रंडवा होशील तू. बोल म्हणलं तर मांडवायला लागते यार. चल पाहुणं आलं बर का राम राम पाहुणं राम राम या 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 कसं काय झाला तुमचा प्रवास खूप छान झाला हो खूप गरमी आहे ना इकडे अहो, लईच गरमी बघा ना किती ऊन आहे पावसाळा हिवाळा उन्हाळा सारखंच आहे इकडे मग या ना पाहुणं या 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 या. माझं काय मी आज अहो, कसं आहे आता? या आईला घर तर लय भारी दिसतंय बाबा विचार लय भारी स्थळ आणलंय थोडंफार चालतच असतं अहो पाहुणं अहो, घर काय बघताय राव अहो हे तर आमचं जुनं घर आहे आमचा नवीन बंगला तिकडे रानात भांगलाय मोठा पण काय झालं योगायोग माहितीये का तुम्ही इकडून येणार होतात म्हटलं चला पाहुण्यांना हेच घर दाखवून देऊ होय की नाही हो? म्हणूनच आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो अहो मला माहित आहे सगळं मला माहित आहे का सगळं सांगायचं ना तुम्ही हे पाहुण्यांचं जुनं घर आहे हे गावातलं घर आहे कधी गावात काम असलं म्हणजे येतात इथं आणि घरी पण थांबतात आणि रानात यांचा मोठा गडगंज बंगला आहे आता आज आपण येणार होतो नेमके इथं होते म्हणून इथं बोलवलं त्यांनी तेच सांगायचं होतं मला तुम्हाला बर मी काय म्हणतो हा, बोला ना. हा मुलगा आहे अच्छा नाव अजय हो अहो 100 म्हशींचा गोठा आहे काय बोलता लिटरने दूध जाते पैशाची काही कमी नाही आई वडील देव माणसं आहे
तुमच्या मुलीचं भाग्य समजा की असं स्थळ भेटलंय, एक नंबर म्हणजे एक नंबर, सुखात समाधानाने संसार करेल. तुम्ही आयुष्यभर माझं नाव काढाल की काय स्थळ आणलं होतं अहो, पाहुण्याने म्हणून. तुमच्यावर भरोसा आहे आमचा. हा. अहो आमची पोरगी बाई कमी नाही. हो साक्षात जेव्हा जन्माला आली ती लक्ष्मी म्हणून आली, लक्ष्मी होय का ना? अहो ती आल्यापासून कसं कमी नाही आम्हाला. हो भरपूर आम्हाला एकदम सुख शांती समाधान आहे, कुठली पैशाची कमी नाही, काय नाही. आणि हो एवढी सुगरण आहे आमची पोरगी, काय सांगू तुम्हाला. खरंच स्थळ खूप छान शोधून आणलंय तुम्ही. अहो, खरंच. तुम्ही सांगितल्यावर मी गप्प बसणार आहे वय. सगळ्यात चांगलं स्थळ तुमच्यासाठी आणलेलं आहे मी. अहो, विश्वास आहे तुमच्यावर आमचा. आपला एवढा संबंध चांगला घरासारखा. मग बरं बोलवा मग मुलीला. मी बोलवतो. तुम्हाला काय विचारायचं ते विचारून पण घ्या. हा. अगं गुड्डी बेटा, पाणी घेऊन ये. काय मग गुड्डी, कशी आहे बाळ? अहो हे स्थळ म्हणजे सेम सूर्यवंशन पिक्चर बघितलाय का? तसंच आहे. फक्त सूर्यवंशन मध्ये काय आहे, अमिताभ बच्चनला त्याच्या बापाने घराच्या बाहेर काढलं होतं आणि ह्याने ह्याच्या बाप म्हणजे ह्याने ह्याच्या बापाला सांगितले गोट्यात अजिबात यायचं नाही. अच्छा होय होय ह्याने होय. ह्याच्या बापाला गोट्याच्या बाहेर काढले. अच्छा. सगळी काम पोरगा बघतो. अरे वा. दुधापासून दूध डेअरीत जाईपर्यंत पैसा आडका जे काय काम आहे गोट्याचे सगळे दिवस बघतो बघा. अरे वा, छान छान छान. एक नंबर स्थळ आहे. तुम्ही माझं नावच काढणार की काय स्थळ आलं पाहुणे. हो तुमच्यावर विश्वास होता म्हणून तर. बरं ही आमची पोरगी. जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. उगाच कसं आहे माहिती पडायला ना, पोरगी बोलते. काय काय नाही विचारायचं. काय विचारायचं? नाही बेटा ठेवून बरं, दे, बाजूला विचार, ठेवून दे. विचार. नाही घ्या विचारून. कसं असते, शंका असते, काढून घ्यायची मनातून. विचार विचार. नाव काय तुमचं? माझं नाव निशा, पण मला लाडाने सगळे गुड्डी म्हणतात. बरं मी काय म्हणतो, हा बोला ना. मुद्द्याचं बोल. बरं ठीक गुड्डीला आहे. काय मी ओळखतो पहिल्यापासूनच. ते सांगा ना. बरं गुड्डी, कसा वाटला पोरगा? काय बाबा तुम्ही पण? पोरगी लाजली बरं का. बरं पाया पडून घे बरं आणि जा घरात. मी काय म्हणतो, जसे तुम्हाला सांगितले तसे आमची पार्टीला श्रीमंत आहे. हा हा. तर त्या पार्टीच्या मानानं तुम्हाला एक बुलेट 10 तोळ सोनं तर द्यावंच लागेल. आम्हाला अपेक्षा नाही. अहो आमच्या दारातच फार उभी आहे. हो. पण काय आहे माहितीये, उद्या जग नाव ठेवेल. एवढी मोठी श्रीमंत पार्टी, काही न देता घेता पोरगी कशी आणली, म्हणजे ह्या पोरातच काहीतरी फॉल्ट आहे असं वाटेल लोकांना. नाही नाही नाही. एवढं तर तुम्ही देऊ शकता. अहो, रीतिरिवाजाप्रमाणे तर द्यावंच लागणार ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. ते आबा, एवढा विश्वासाने तुम्ही आम्हाला सांगितलंय. आता आम्ही पण एवढा विश्वासाने सांगतो म्हटल्यानंतर चांगले चांगले सण नाकारले. हो आता आपला कसा घरासारखा संबंध आहे, रिवाजाप्रमाणे ते आम्ही देणार. मान तर तुम्ही करावंच लागेल आम्ही तुम्हाला. देणार काय त्याबद्दल तुम्ही एकदम निसंकोचपणे राहा. बरं. कारण की आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही म्हणाल तसं बिलकुल काही त्यात कमी होणार नाही. तर बरं मी काय म्हणतोय, ब्राह्मणाला विचारा, हा हा फिक्स करा आणि आम्हाला कळवा फोनवरती. चालतंय. हा? ब्राह्मण आमच्या शेजारीच राहतात, हा त्यांना विचारून घेतो सायंकाळी. हा हो चालतंय. मग चालेल. फिक्स करा, हो. आम्हाला कळवा. चालेल येऊ का? आम्हाला हो, पण हो. बरीच काम आहे. चालेल, हा? हो, हो. चला या राजा, चला. चल रे, माझ्यावर विश्वास आहे ना तुला. या चला. चला, आम्हाला या भेटू परत. या फोन करतो. हा 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 कसं कळवा आम्हाला. हा? हो हो. हो हो चला. बरं आई, हा, कसं काय वाटलं बरं पोरगा? चांगलं आहे. हो ना, मला पण वाटलं बरं का. चांगलं खरंच खूप आहे, छान. ठीक आहे. हा ना. हो. बरं कसं वाटलं बरं पोरगा? मुलं त्यांना सगळं सोनं आहे. सोनं नाणं भरपूर आहे. हो खरंच ना. विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवा जरा, कसा आहे कसा नाही जरा नीट बघा. म्हणजे जाऊन बघायला जावं लागेल ना. बरोबर नाही, आई बरोबर बोलला तुम्ही. हा मला जावं लागेल खरं. आणि आपली एकुलती एक मुलगी आहे, आपल्याला जाणं गरजेचंच आहे. मी एक काम करतो ना, उद्याच जाऊन येतो. ओके नाही? हा उद्याच जाऊन येतो आणि कसं काय वर्गाचं सर्व पाहून येतो.
हा हा हा